ड्रेचिंगसाठी हा काळा गूळ 2 किलो, त्याच्यामध्ये 2 लिटर ताक हे मिश्रण आपण असं व्यवस्थित विरघळून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे ऑरिकॅन आणि बॉस हे दोन्ही एकत्र 1-1 लिटर एकरी दोन्ही 1-1 लिटर हे असं मिश्रण रात्रभर भिजू घालून ठेवणार आहोत. हे आपण 1 लिटर बॉस ओतले आणि 1 लिटर ऑरिकॅन आपण त्याच्यामध्ये ओतून हे व्यवस्थित मिश्रण एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण एक 5 लिटर पाणी ॲड केले आणि हे व्यवस्थित ढवळून हे रात्रभर भिजू घालत ठेवणार आहोत आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपण 200 लिटर पाण्यामध्ये हे सगळं अर्धा 400 मिली स्टोकॉन टाकून हे मिश्रण रात्री भिजू घातलेलं त्याच्यामध्ये ॲड करून ड्रेचिंग देणार आहोत. नमस्कार, मी किरण मार्गदर्शक मीनाक्षी मरगन. तर तुमच्या केळीला तुमचं केरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला काय काय रिझल्ट आला बरं, म्हणजे काय वाटलं तुम्हाला वापरून? छान रिझल्ट आले की आपण लागवड केल्यानंतर पहिली ड्रेसिंग याचीच केली होती आणि रोप ड्रेसमध्ये अजिबात गेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला सेट व्हायला लवकर मदत झाली आणि आपण डेमोसाठी 2 ओळी ते याच्यामध्ये आणि त्या 2 ओळीमध्ये बराच अंतर. मातीत काय बदल माती पण अगदी भुसभुशीत झाली बघा. रोप एकदम असं सक्षम बनले. गांडोळची संख्या पण दिसायला लागली अगोदरच्या पेक्षा जास्त. अगोदर लय जास्त नव्हती का? आता हा, अगोदर एवढं नव्हती, आता बरेच ठिकाणी दिसतात गांडोळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माती भुसभुशीत किती झाली. दिवसाची लागवड आहे सांगा? हे आपली 21 दिवसांची लागवड आहे. न वापरल्याचं न वापरल्याला हो, दाखवा. न वापरलेलं तर पण आहे की रिझल्ट. ते 2 ओळी आपण ठेवल्या होत्या. दाखवा. ते आहे का? 2 ओळी आहेत का? यांना आपण वापरलंच नाही तर बराच अंतर आहे. तिकडचं रोप आणि इकडचं रोप मध्ये ही न वापरलेला आहे हा? हे न वापरलेलं ते आहे, वापरलेलं. ते वापरलेलं आहे. तर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे का? हो, तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता? काय हे प्रोडक्ट म्हणजे अगदी स्टार्टिंग पासून कोणत्याही पिकाला चालतंय. छोटा असू दे किंवा मोठा असू द्या, फळावर असू द्या किंवा रोप लागवडीचं असू द्या, प्रत्येक पिकाला अतिशय उत्तम याचे रिझल्ट येतात. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं असं मी संदेश देते सर्वांना. हो का? तर तुम्ही एकंदरीत खुश आहे? हो, खूप खुश आहे कारण छान आहे.